गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ठीक आहे, आपले आता स्टारचे सम चालू होते बेटा. काल आपण 11th नंबरच्या सम पर्यंत बघितलं होतं. आजपासून 12th नंबरचं सम माझं चालू होईल. ठीक आहे, ओके. स्टार्टिंग विथ द सम. पुन्हा इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल. कॉपी करून घ्यायचा आहे. इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल. कॉपी करून घ्यायचा आहे. काय म्हणतोय बेटा सांगते बघू. अ स्टार कनेक्टेड. कुठलं कनेक्शन आहे बेटा? स्टार कनेक्शन असल्यामुळे IL इज इक्वल टू पुन्हा IPH आणि VL इज इक्वल टू किती येईल बेटा? √3 VPH. VL इज इक्वल टू किती येईल? √3 VPH. ठीक आहे. बॅलन्स लोड कंझ्युम 3000 वॅट ऑफ पॉवर. पॉवरची किंमत दिली बेटा. किती म्हणतोय? 3000 वॅट. 3000 वॅटची पॉवर व्हेन कनेक्टेड टू अ 3 फेज. ठीक आहे, 400 व्होल्ट. VL ची किंमत दिली आहे. किती आहे? 400 व्होल्ट. VL दिलाय, त्याच्यावर लगेच VPH. VL इज इक्वल टू किती असतो बेटा? √3 VPH. मग VL त्याला डिवाइडेड बाय √3 इज इक्वल टू काय आलं बेटा? VPH. VL ची किंमत किती आली? 400 त्याला डिवाइडेड बाय √3 इज इक्वल टू किती आलं? VPH. ओके. VL 400 डिवाइडेड बाय √3. कॅल्क्युलेशन्स करा. 400 डिवाइडेड बाय √3. 400 डिवाइडेड बाय √3 किती आलं? 230.94. खूप वेळ झालं बेटा हे. 230.94 काही वोल्ट. ही कशाची किंमत आली तुमची? VPH ची. कशाची किंमत आली? VPH. पुढे काय म्हणतोय? 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी पण दिली आहे. किती आहे? 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत किती म्हणतोय? तर 50 हर्ट्ज. सप्लाय इफ द पॉवर फॅक्टर ऑफ द लोड. आता पॉवर फॅक्टर पण दिलेला आहे. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो बेटा? आपला कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय ची किंमत किती म्हणतोय तो? 0.8. लॅगिंग. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स. रेझिस्टन्सची किंमत काढायची. रेझिस्टन्स पर फेजच असेल. आणि अजून एक काय विचारतोय? इंडक्टन्स. इंडक्टन्स म्हणजे एल ची किंमत विचारतोय. ठीक आहे, आता काढायचं कसं काय? आता ना बेटा त्यांनी मला पॉवर दिलेला आहे, त्याचा आधी यूज करा. पॉवरचा फॉर्म्युला किती असतो? √3 VL कॉस ऑफ फाय. येस, पॉवरचा सगळ्यात पहिले फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पहिले पॉवरचा फॉर्म्युला किती असतो? पॉवर इज इक्वल टू √3 VL इंटू द IL इंटू द कॉस ऑफ फाय. इथे जर ऑब्झर्व केलं, पॉवर माहिती आहे, √3 कॉन्स्टंट आहे, VL त्यांनी दिलेला आहे, IL काढायचा आहे, कॉस ऑफ फाय पण दिलेला आहे बेटा 0.8. येस, म्हणजे सगळ्या किमती आहेत, फक्त IL नाहीये. ठीक आहे, का काढतोय पुढे कळेल. पॉवर त्याला डिवाइडेड मग √3 इंटू द VL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती बेटा? इथे IL का काढतोय? थोडं थांबा, पुढे कळून येईल. पॉवरची किंमत किती आहे? 3000 एका ब्रॅकेट मध्ये घ्या, वरती त्याला डिवाइडेड बाय खालच्या ब्रॅकेट मध्ये √3 इंटू द VL ची किंमत किती आहे? 400 इंटू द कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय ची किंमत किती म्हणते तो? 0.8 विच इज इक्वल टू IL. कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला IL ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, तुम्हाला IL ची किंमत भेटेल. 3000 ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवाइडेड बाय खालच्या ब्रॅकेट मध्ये √3 इंटू द 400 इंटू द 0.8 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? IL ची किंमत 5.412 काही एम्पियर. IL भेटला. IL इज इक्वल टू सगळ्यांना माहिती आहे IPH असतो. IL इज इक्वल टू IPH विच इज इक्वल टू किती आलं बेटा? पुन्हा 5.412 एम्पियर. आता IL इज इक्वल टू IPH. IPH का काढला तर आता समजेल. आपल्याकडे ना बेटा एक फॉर्म्युला आहे, ZPH इज इक्वल टू किती असतो? VPH अपॉन IPH. माहितीये, ZPH इज इक्वल टू किती असतो? VPH अपॉन IPH. पण मी पहिले ZPH काढेल. ZPH का काढायचा तर आपल्याला पॉवर फॅक्टर R काढायचा आहे ना. RPH माझा एकमेव फॉर्म्युल्यामध्ये, तो म्हणजे कुठला बेटा? कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो? RPH अपॉन ZPH असतो. येस, म्हणजे मला जर RPH काढायचा असेल तर मला पहिले काय लागेल बेटा? ZPH लागेल. मला RPH काढायचा असेल तर पहिले काय लागेल? ZPH. टिपिकल सम आहे, कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. मला RPH काढायचा असेल तर ZPH काढावं लागेल. मग ZPH साठी फॉर्म्युला, मग ZPH साठी तुमच्याकडे फॉर्म्युला आहे. ZPH इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? VPH अपॉन IPH. VPH अपॉन IPH. VPH आहे का? आहे. IPH आपण आत्ताच काढलाय, राईट. मग मी सगळ्यात पहिले आता काय काढेल बेटा? ZPH. ZPH इज इक्वल टू फॉर्म्युला किती आला? VPH अपॉन IPH. VPH अपॉन IPH. VPH ची किंमत
230.94 230.94 त्याला डिवाइडेड बाय आयपीएच. आयपीएच ची किंमत 5.412. ओके, कॅल्क्युलेशन करा. झेडपीएच ची किंमत भेटेल 230.94 त्याला डिवाइडेड बाय 5.412 किती आलं? 42.67. 42.67 काय इथे ओहम. ही कोणाची किंमत आली तुमची? झेडपीएच ची. ही कोणाची किंमत आली? झेडपीएच. झेडपीएच भेटलं. आता माझ्याकडे पुन्हा कॉस ऑफ फाय पॉवर फॅक्टरचा एक फॉर्म्युला आहे. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बेटा? आरपीएच अपॉन झेडपीएच. डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय, मग झेडपीएच त्याला गुणिले कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती आलं इथे? आरपीएच. राईट. मग झेडपीएच ची किंमत आपण काढली आता 42.67 त्याला गुणिले कॉस ऑफ फाय त्याने दिलेला आहे मला किती बेटा? 0.8 विच इज इक्वल टू किती आलं? आरपीएच. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आरपीएच ची किंमत भेटेल 42.67 त्याला गुणिले 0.8. 42.67 त्याला गुणिले 0.8 किती आलं? 34.136 काय इथे ओहम. कोणाची किंमत आली? ही आरपीएच. फक्त क्रॉस चेक करू द्या 2 मिनिटं. आरपीएच 34.16. राईट. आता मला पुढचं काय काढायचं बेटा? एल कसं काय निघेल? तर एल काढायचं असेल ना बेटा, सगळ्यात पहिले मला एक्सपीएच काढावं लागेल. एक्सेल आता सगळ्यांना माहिती एक्सेल पीएच म्हणा किंवा एक्सपीएच म्हणा. एक्सेल पीएच इज इक्वल टू ओमेगा एल असतो माहितीये. मग याच्यामध्येच मला एल आहे, बाकी कुठे आहे का बेटा? नाही. मग ते काढण्यासाठी मला पहिले काय लागेल? एक्सपीएच. मग आता एक्सपीएच कसं काय काढायचं रे? एक्सपीएच कसं काय काढायचा? आपल्याकडे ना एक फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला बेटा माहितीये का? साइन ऑफ फाय इज इक्वल टू एक्सपीएच अपॉन झेडपीएच. आठवते? साइन ऑफ फाय इज इक्वल टू एक्सपीएच अपॉन झेडपीएच. मग हा डिवाइडला पुन्हा इकडे गेला मल्टिप्लाय, त्याच्यावर एक्सपीएच भेटेल. एक्सपीएच वरनं मी एल काढण्याच्या मागे लागेल. म्हणजे पहिले मी एक्सपीएच काढेल, मग मी एल काढण्याच्या मागे लागेल. मग आता माझ्याकडे साइन ऑफ फाय तर नाहीये, पण काढता येईल. कसं काय? माझ्याकडे कॉस ऑफ फाय आहे ना. येस. मग आता पहा, गणित थोडंसं टिपिकल आहे, मी आधीच बोललो होतो. ऍज कॉस ऑफ फाय इज इक्वल टू 0.8. मग देअरफॉर फाय इज इक्वल टू किती बेटा? कॉस इनवर्स ऑफ 0.8. म्हणजे मी पहिले कोणाची किंमत काढतोय? फायची. फायची किंमत कशी? कॉस इनवर्स ऑफ 0.8. कॉस इनवर्स कसं काढतात माहिती ना? शिफ्ट दाबून कॉस दाबायचा. किती आलं? 36.86 काय आलं? डिग्री. फाय भेटला. त्याच्याच वरनं काय काढेल? देअरफॉर साइन ऑफ फाय विच इज इक्वल टू साइन ऑफ किती बेटा? 36.86. साइन ऑफ 36.86 किती आलं बेटा? 0.599 आलं. साइन ऑफ फाय भेटला. मग साइन ऑफ फाय इज इक्वल टू एक्सपीएच अपॉन झेडपीएच. नाव साइन ऑफ फायचा फॉर्म्युला किती आहे? एक्सपीएच अपॉन झेडपीएच. मग पुन्हा डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय, झेडपीएच त्याला गुणिले साइन ऑफ फाय विच इज इक्वल टू किती आलं? एक्सपीएच. झेडपीएच आपण काढलेला आहे. किती आला बेटा? तो 42.67 त्याला गुणिले साइन ऑफ फाय ची किंमत आपण आताच काढून ठेवली आहे, ती म्हणजे किती आहे? 0.599 विच इज इक्वल टू एक्सपीएच. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला एक्सपीएच ची किंमत भेटेल 42.67 into the 0.599 किती आलं? 25.55 काय बेटा इथे? ओहम मध्ये. ही कोणाची किंमत आली? एक्सपीएच ची. ही कोणाची किंमत आली बेटा? एक्सपीएच भेटला. आता माझ्याकडे फॉर्म्युला आहे पुन्हा ऍज. कुठला फॉर्म्युला आहे बेटा? एक्सेल पीएच इज इक्वल टू ओमेगा एल. आठवत आहे? मग एक्सेल पीएच त्याला डिवाइडेड बाय ओमेगा विच इज इक्वल टू एल. पुन्हा मग एक्सेल पीएच त्याला डिवाइड, ओमेगाचा फॉर्म्युला किती असतो? 2πf. माहिती आहे बेटा? विच इज इक्वल टू एल. मग आता एक्सेल पीएच म्हणजेच 25.55 एका ब्रॅकेट मध्ये घ्या, त्याला डिवाइडेड बाय 2π इंटू द फ्रिक्वेन्सीची किंमत 50 विच इज इक्वल टू एल. कॅल्क्युलेशन करा, एल ची किंमत भेटेल किती बेटा? ते 25.55 एका ब्रॅकेट मध्ये, त्याला डिवाइडेड बाय खालच्या ब्रॅकेट मध्ये 2π इंटू द 50 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं? 0.081
0.0813 काय बेटा हेनरी. ही कोणाची किंमत आली इंडक्टरची. ही कोणाची किंमत आली बेटा इंडक्टर 0.0813 हेनरी. कळाले. गणित खूप इम्पॉर्टंट होतं, टिपिकल होतं. लक्षात घ्या गणित इम्पॉर्टंट पण होतं आणि टिपिकल पण होतं. गणित इम्पॉर्टंट पण आहे आणि टिपिकल पण आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणते बेटा आता पुढचं सम ते बघू. ठीक आहे. आता 13 सम चालू होत आहे माझं. 13th सम चालू होत आहे. काय म्हणतोय ते बघा. अ बॅलन्स 3 फेज पुन्हा कुठलं कनेक्शन आहे स्टार कनेक्शन. स्टार कनेक्शन असल्यामुळे IL इज इक्वल टू IPH आणि VL इज इक्वल टू √3 VPH. VL इज इक्वल टू किती आलं बेटा √3 VPH. ओके. VL इज इक्वल टू √3 VPH. लोड इज सप्लाइड बाय 3 फेज. व्होल्टेजची पुन्हा किंमत दिलेली आहे 400 व्होल्ट. ठीक आहे. मग VL इज इक्वल टू किती बेटा √3 VPH. पुन्हा तेच प्रोसेस. VL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. VL ची किंमत 400 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. कॅल्क्युलेशन्स करा. VPH ची किंमत किती येते ते सांगा. कॅल्क्युलेशन्स करा आणि VPH ची किंमत किती येते ते सांगा. खूप वेळेस झालंय 230.94 काय बेटा व्होल्ट. ही कोणाची किंमत आली VPH. पुढे काय म्हणतोय फ्रिक्वेन्सी दिली 50 हर्ट्ज आहे ना, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे राईट. पुढे सप्लाय द करंट इन ईच फेज. ईच फेज मधला करंट आहे म्हणजेच IPH दिलेला आहे. नीट लक्षात घ्या. ईच फेज म्हणतोय तो. ईच फेज मधला करंट म्हणजेच कुठली किंमत आहे बेटा IPH ची. ठीक आहे. अँड लॅग्स म्हणजे फाय ची किंमत दिलेली आहे. फाय ची किंमत किती दिली बेटा 60 डिग्री. ठीक आहे. बिहाइंड द फेज व्होल्टेज. कॅल्क्युलेट द पॉवर सप्लाइड टू द लोड. पॉवरची किंमत काढायची आहे. ओके. पुढे काय म्हणतोय व्हॉट विल बी द पॉवर सप्लाइड इफ द फेज करंट इज 10 एम्पियर अँड द पॉवर फॅक्टर इज 0.5. आता अजून एकदा पॉवर काढायची आहे. मग अजून एकदा जी पॉवर काढायची त्याला मी नाव देतो P'. ठीक आहे. ती पॉवर कधी काढायची आहे ते मी खाली एका ब्रॅकेट चौकोन डब्यात लिहून घेतो. ठीक आहे. ती पॉवर मला कधी काढायची आहे जेव्हा करंटची किंमत फेज करंट म्हणतोय तो राईट. इफ द फेज करंट म्हणजेच IPH ची किंमत किती आहे माझी 10 एम्पियरच राहते. इथं पण 10 होतं इथे पण 10 आहे. चेंज काही झालं नाही. आणि पॉवर फॅक्टर फक्त चेंज झाला. पॉवर फॅक्टर म्हणजेच कॉस ऑफ फाय ची किंमत किती बेटा 0.5 आहे. असं असताना P' ची किंमत काढ. असं असताना कुठली किंमत काढायची बेटा P' ची. म्हणजे एक P काढायचा आहे आणि एक P' काढायचं आहे. दोन पॉवर आहेत. दोघी पॉवरला काहीतरी वेगळं नाव पाहिजे म्हणून एकाला P नाव ठेवलं एकाला P' असं नाव ठेवलं. ठीक आहे. एकाच क्वेश्चन मध्ये त्यांनी 2 पॉवर विचारलेल्या आहेत म्हणून मी एका पॉवरला नाव P लिहिलेलं आहे आणि एका पॉवरला नाव काय दिलंय P' दिलेलं आहे. एका पॉवरसाठी नाव काय दिलं P आणि एकाला नाव काय दिलं P'. ठीक आहे. आता पहिले तर फर्स्ट फंडा P साठी √3 VL आहे कॉस ऑफ फाय. √3 VL आहे का VL आहे. IL आहे का नाहीये पण काढता येईल. IPH आहे ना माझ्याकडे. मग IPH आहे. स्टार कनेक्शन असल्यामुळे IL इज इक्वल टू IPH विच इज इक्वल टू किती बेटा 10 एम्पियर राईट. IL इज इक्वल टू IPH इज इक्वल टू 10 एम्पियर. मग पॉवरचा फॉर्म्युला √3 VL इंटू द IL इंटू द कॉस ऑफ फाय. फाय ची पण किंमत दिलेली बेटा त्यांनी. कटकट करायची गरज नाही. टेन्शन घ्यायची गरज नाही. √3 इंटू द VL ची किंमत किती आहे बेटा 400 इंटू द IL ची किंमत किती आहे IL इज इक्वल टू IPH 10
इंटू द कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय म्हणजेच किती? कॉस ऑफ 60. पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. √3 त्याला गुणिले 400 त्याला गुणिले 10 त्याला गुणिले कॉस ऑफ 60. किती आलं? ENG दाबा. 3.46 इंटू 10⁻³ काय बेटा? वॅट मध्ये. ही कोणाची किंमत आली? तुमची पॉवरची. ही कोणाची किंमत आली? पॉवरची. फक्त क्रॉस चेक करू द्या बेटा. राईट. 3.46 इंटू 10⁻³ आता P डॅश विचारतोय. P डॅश साठी माझ्या IPH ची किंमत तीच आहे, म्हणजे IL ची पण किंमत तीच आहे, फक्त कॉस ऑफ फाय डायरेक्ट दिलेला आहे. नाव आता काय काढायचंय मला? P डॅश. आता काय काढायचंय बेटा? P डॅश. P डॅश इज इक्वल टू √3 VL इंटू द IL इंटू द कॉस ऑफ फाय. पुन्हा मग √3 तसाच त्याला गुणिले VL तर काही चेंज होणार नाही. किती आहे? 400 चे. IL ची किंमत पण चेंज नाही झाली आहे आणि कॉस ऑफ फाय ची किंमत किती म्हणतोय तो? 0.5. P डॅश कॅल्क्युलेशन्स करा. P डॅश ची किंमत काढा. किती बेटा ते? बघा बरं. P डॅश ची किंमत √3 इंटू द 400 इंटू द 10 इंटू द 0.5. पुन्हा ENG दावा. 3.46 तेच आलं बेटा. 3.46 इंटू 10⁻³ वॅट. ठीक आहे. मुद्दामून त्यांनी कन्फ्युजन साठी वेगळं केलं होतं बेटा. ऍक्च्युली कॉस 60 ची किंमत 0.5च येईल माझ्या मते. बघा बरं. कॉस 60 0.5च असतो. राईट. म्हणजे दोघं एकच होते पण फक्त त्यांनी ट्विस्ट केलं बस. दोघं एकच होते ऍक्च्युली. दोघांची व्हॅल्यू कशा आल्या बेटा? सेमच आल्या. ठीक आहे. फक्त ट्विस्ट केले गणिताला. फक्त काय केलं? गणिताला त्यांनी ट्विस्ट करून दिलेला आहे. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं सम लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं सम व्यवस्थित लिहून काढायचं आहे. ओके. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं सम व्यवस्थितपणे लिहून काढायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं. आहे. ओके. काय म्हणतोय बेटा ते बघा. आता माझं 14th सम चालू आहे. ठीक आहे. 14वं गणित. काय म्हणतोय बेटा 14वं सम ते बघा. 3 इक्वल स्टार कनेक्टेड. पुन्हा कुठलं कनेक्शन आहे बेटा? स्टार. मग IL इज इक्वल टू काय? IPH आणि VL इज इक्वल टू किती? √3 VPH. VL इज इक्वल टू किती बेटा? √3 VPH. इंडक्टर टेक्स 8 किलोवॅट ऑफ पॉवर. पॉवरची किंमत दिली किती बेटा? 8 किलोवॅट. आधी कन्वर्शन करून टाका. 8 इंटू 10⁻³ वॅट. ठीक आहे. पुढे ऍट अ पॉवर फॅक्टर ऑफ. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय दिलंय? कॉस ऑफ फाय दिलेला आहे. कॉस ऑफ फायची किंमत 0.8 असं म्हणतोय. ठीक आहे. व्हेन कनेक्टेड अक्रॉस अ व्होल्टेजची किंमत दिलेली बेटा किती आहे? 460 व्होल्ट. 460 व्होल्ट. मग VL इज इक्वल टू पुन्हा √3 VPH. राईट. मग VL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. पुन्हा VL ची किंमत किती आहे? 460 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. कॅल्क्युलेशन्स करा. 460 त्याला डिवायडेड बाय √3. कॅल्क्युलेशन्स करा. 460 त्याला डिवायडेड बाय √3 किती आलं? VPH ची किंमत किती येते बेटा? 265.58. काय इथे व्होल्ट. ही कोणाची किंमत आली बेटा? VPH ची. ही कोणाची किंमत आली? VPH. VPH भेटला. 3 फेज 3 वायर सप्लाय. फाइंड द सर्किट कंपोनेंट्स. सर्किट कंपोनेंट्स ब्रॅकेटच्या आतमध्ये दिलेले आहे. R ची किंमत काढ आणि X ची किंमत काढ. कसं काय सोडवणार? कसं काय सोडवणार? आता पॉवर दिलेले आहे. जस्ट आजचं पहिलं सम बेटा त्याच टाइप मध्ये हे. म्हणजे पहा मागच्या गणितामध्ये त्या गणितामध्ये R पण काढला होता, X पण काढला होता आणि L पण काढला होता. या गणितामध्ये फक्त R आणि X काढायचंय, मोकळं व्हायचंय. फक्त काय काय काढायचंय? R आणि X काढायचंय. मग सगळ्यात पहिले पॉवर दिला. आधी ते गणित बघा, मग ह्या गणिताकडे या. म्हणजे तुमचा फंडा क्लिअर होईल. पॉवर दिलेली आहे. पॉवरवरनं काय निघेल? IL निघेल. IL इज इक्वल टू काय असेल? पहिले पॉवर दिलेली आहे. पॉवरवरनं पॉवरचं फॉर्म्युला √3 VL IL इंटू द कॉस ऑफ फाय. त्याच्यानं सगळ्यात पहिले IL भेटेल. IL भेटला म्हणजेच IPH भेटेल. येस. IL इज इक्वल टू काय असतो? IPH.
मग पुन्हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे झेडपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन आयपीएच. येस, मग त्याच्यावरनं मला काय भेटेल, झेडपीएच भेटेल. झेडपीएच भेटलं, पुन्हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतं बेटा, आरपीएच अपॉन झेडपीएच. आठवतंय का, राईट. हा डिवाइडर तिकडे गेला मल्टिप्लाय, त्याच्यावरनं आरपीएच भेटेल. येस ऑर नो, पहिले आरपीएच तर काढू, मग एक्सपीएचचा विचार करू. ठीक आहे, बरं. सगळ्यात पहिले आता पॉवर दिलेली आहे, त्याच्यावरनं पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे, √3 VL इंटू द IL इंटू द कॉस ऑफ फाय. ओके, मग पॉवरची किंमत किंवा पॉवर त्याला डिवायडेड बाय खाली √3 इंटू द VL इंटू द कॉस ऑफ फाय इज इक्वल टू काय बेटा, IL. पॉवरची किंमत 8 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये √3 इंटू द VL ची किंमत 460 इंटू द कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय दिलेला आहे बेटा, किती आहे, 0.8. ओके, कॅल्क्युलेशन्स करा, IL ची किंमत भेटेल वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये. कॅल्क्युलेशन्स करा बेटा, ब्रॅकेटच्या आतमध्ये 8 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये √3 इंटू द 460 इंटू द 0.8 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं, 12.55. 12.55 काय बेटा, एम्पियर. ही कोणाची किंमत आली, IL ची. IL भेटला, स्टार कनेक्शन असल्यामुळे स्टार कनेक्शन ऍज IL इज इक्वल टू का असतो, IPH विच इज इक्वल टू किती बेटा, 12.55 का आलं, एम्पियर. म्हणजे IL इज इक्वल टू IPH पण भेटून गेला. पुढे आता माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे ZPH इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा, VPH अपॉन IPH. आठवतंय, VPH अपॉन IPH. VPH आहे माझ्याकडे, हो मी काढलेला आहे. IPH मला आत्ताच भेटला, मग ZPH त्याच्यावरनं भेटेल. ZPH इज इक्वल टू VPH ची किंमत, VPH 265.58 त्याला डिवायडेड बाय IPH ची किंमत 12.55. ओके, ZPH ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा, 265.58 त्याला डिवायडेड बाय 12.55 किती आलं, 21.16. काय इथे ओहम. ही कोणाची किंमत आली बेटा, ZPH. ZPH भेटला. आता माझ्याकडे पुन्हा फॉर्म्युला आहे कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बेटा, आरपीएच अपॉन झेडपीएच. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो, आरपीएच अपॉन झेडपीएच. झेडपीएच डिवाइडेड तिकडे गेला मल्टिप्लाय, झेडपीएच त्याला गुणिले कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू आरपीएच. मग झेडपीएच ची किंमत 21.16 इंटू द कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय त्यांनी दिलेला आहे किती बेटा, 0.8 विच इज इक्वल टू किती आलं, आरपीएच. कॅल्क्युलेशन्स करा, आरपीएच ची किंमत काढा, 21.16 त्याला गुणिले 0.8 किती आलं बेटा, 16.928 का आली इथे ओहम. ही कोणाची किंमत आली बेटा, आरपीएच. आरपीएच ची किंमत क्रॉस चेक करू द्या फक्त. आरपीएच ची किंमत किती आली बेटा, तुम्ही 16.928, राईट. आरपीएच भेटलं. आता मला एक्सपीएच काढायचं आहे. एक्सपीएच काढण्यासाठी बेटा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, साइन ऑफ फाय इज इक्वल टू किती असतं, एक्सपीएच अपॉन झेडपीएच. साइन ऑफ फाय इज इक्वल टू किती असतं बेटा, एक्सपीएच अपॉन झेडपीएच. मग मला पहिले तर फाय ची किंमत लागेल. माझ्याकडे कॉस ऑफ फाय आहे, त्याच्यावरनं फाय काढा, मग साइन ऑफ फाय काढा. कसं, कॉस ऑफ फाय आहे त्याच्यावरनं फाय काढा, मग साइन ऑफ फाय काढा. मग पुन्हा आता ऍज कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय ची किंमत किती बेटा, माझ्याकडे दिलेली 0.8. मग देअरफॉर फाय इज इक्वल टू किती बेटा, कॉस इनवर्स ऑफ 0.8. फाय ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा, कॉस इनवर्स शिफ्ट दाबून कॉस दाबा, कॉस इनवर्स 0.8 किती आलं बेटा, 36.86 काही डिग्री मध्ये फाय भेटलं. मग देअरफॉर साइन ऑफ फाय विच इज इक्वल टू साइन ऑफ 36.86. कॅल्क्युलेशन्स करा, साइन ऑफ 36.86 किती आलं, 0.599. ही कशाची किंमत आली बेटा, साइन ऑफ फाय. साइन ऑफ फाय भेटलं. मग पुढे ऍज पुन्हा साइन ऑफ फाय इज इक्वल टू किती असतं, एक्सपीएच अपॉन झेडपीएच. पुन्हा डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय, झेडपीएच त्याला गुणिले साइन ऑफ फाय विच इज इक्वल टू एक्सपीएच, राईट. मग झेडपीएच ची किंमत आपण तर कॅल्क्युलेट केलेली आहे, 21.16 इंटू साइन ऑफ फाय. साइन ऑफ फाय म्हणजे साइन ऑफ 36.86 म्हणजे 0.599 इंटू 0.599 विच इज इक्वल टू किती आलं, एक्सपीएच.
कॅल्क्युलेशन करा, XPH ची किंमत भेटेल 21.16 इंटू 0.599 किती आलं बेटा 12.67 पुन्हा इथे काय येईल बेटा आडनाव ओहम मध्ये. ही कुठली किंमत आली तुमची XPH ची. ही कुठली किंमत आली बच्चा लोक XPH. कळालंय. मला इथे त्यांनी सर्किट कंपोनंट्स विचारले होते. कंपोनंट्स म्हणजेच काय असतं बेटा RPH काढायला आणि XPH काढा. RPH ची किंमत काढायची आणि XPH ची किंमत काढायची होती. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये सगळंच्या सगळं समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आज पुन्हा मी 3 गणितं घेतलेले आहेत. बाकीचे सम्स आपण उद्या बघू. ठीक आहे. थँक्यू बच्चा लोक. दॅट्स ऑल. गुड डे. थँक्यू.